तर विद्यार्थ्यांना आपण पाठीमागच्या तासाला काय पाहिलं होतं, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन हा पॉईंट पाहिलेला. तर आज आपण काय बघणार आहे, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन हा पॉईंट तुमचा बघून झालेला आहे. तर त्याच्यानंतर त्याच्यामधला जो काही पार्ट राहिलेला आहे तो आपण थोडक्यात बघूया. ॲट प्रेझेंट त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन म्हणजे काय, तर संवर्धन, पर्यावरणाचं संवर्धन म्हणजे काय किंवा का गरज आहे, आणि त्याचा तुम्हाला मी एक टेबल पूर्ण करायला सांगितलेलं, पेज नंबर 38, फॅक्टर्स अफेक्टिंग एन्व्हायरमेंट. तर पर्यावरणावरती कुठल्या कुठल्या घटकांचा परिणाम होतो हा एक तुम्हाला मी टेबल पूर्ण करायला सांगितला होता. त्याच्यानंतर आपण पार्ट बघणार आहे. ॲट प्रेझेंट मेनी एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स हॅव बीन अरायझेस ड्यू टू इफेक्ट ऑफ व्हेरियस नॅचरल अँड आर्टिफिशियल फॅक्टर ऑन द अर्थ. तर त्यांनी काय सांगितलं आहे की नॅचरल आणि आर्टिफिशियल म्हणजे मॅनमेड, मानवापासून तयार झालेले जे आर्टिफिशियल फॅक्टर आहेत, आणि नॅचरल म्हणजे कुठले तर तुम्हाला माहीत आहे नॅचरल फॅक्टर, फॉरेस्ट फायर, क्लाउड ब्रस्टिंग, फ्लड, अर्थक्वेक, हे जे आहेत हे कसले आहेत तर नॅचरल फॅक्टर आहेत. तर एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज वन ऑफ दोज मेन फॅक्टर, जनरली कंटामिनेशन ऑफ एनी मटेरियल इज इट्स पोल्युशन. समजा हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती असावं आणि कार्बन डायऑक्साईडचं किती असावं, तर ह्यामध्ये जर कार्बन डायऑक्साईडचं अनवॉन्टेड एक्सेस प्रमाण वाढलं तर त्याला काय म्हणतो आपण, प्रदूषण. किंवा वॉटर घ्या, जर त्या वॉटरमध्ये गढूळ असू द्या, गढूळ दिसलं तर काही नाही, प्युरिटी असले तर काही प्रॉब्लेम येणार नाही, पण त्या वॉटरमध्ये जर असा मडी किंवा एकदम इंडस्ट्रीचं खराब वॉटर जे ॲसिडिक आहे ते जर सोडलं तर त्याला काय अनवॉन्टेड, म्हणजेच ते वॉटर काय असणार आहे, पोल्युशन असणार आहे, अनवॉन्टेड मटेरियल्स. unnecessary and unacceptable changes in the surrounding environment due to natural event or human activity is called as the environmental pollution. That is the direct or indirect change in physical, chemical and biological. तर फिजिकल कसे चेंजेस होतात, केमिकली समजा वॉटरची प्रॉपर्टी चेंज झाली, बायोलॉजिकल म्हणजे काय तर अनवॉन्टेड बॅक्टेरियोलॉजिकल इन्फेक्शन जे आहे ते वॉटरमध्ये होणं, त्याला काय म्हणतो, बायोलॉजिकल. दिस प्रॉपर्टी ऑफ एअर, वॉटर अँड सॉईल विच विल बी हार्मफुल टू ह्युमन अँड अदर लिव्हिंग बीइंग्स इज एन्व्हायरमेंटल पोल्युशन. Various reasons like population explosion, fast industrialization and indiscriminate use of natural resources. Indiscriminate म्हणजे काय तर excess use of natural resources. Deforestation and unplanned urbanization are responsible for the environmental pollution. तर नॅचरल, फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल कॅरेक्टर जे आहेत ते एन्व्हायरमेंटचे चेंज होण्याचे रिझन कोण आहेत, तर व्हेरियस लाईक पॉप्युलेशन एक्सप्लोजन, ह्युमन पॉप्युलेशन, फास्ट इंडस्ट्रियलायझेशन, कारखानदारी अँड अनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. फॉर एक्झाम्पल, यूज ऑफ vehicles is more, so it reduces the carbon dioxide in air, and carbon dioxide is increases the rate of the carbon in the air, and it was the global increases the temperature of the earth, and this temperature is affected in the global warming. These are the some factors affecting in the environment. So see here two questions. Which can you recall, which are the type of pollution you can write down, already known. And what do we mean by natural and artificial pollution? Natural pollution and artificial pollution म्हणजे काय ते तुम्हाला माहीत आहे. तर पोल्युशन इज ब्रॉड कन्सेप्ट, व्हेरियस टाईप, ब्रॉड म्हणजे मोठा,
Various type of pollutions like that of air, water, sound, soil, thermal, light pollution occurs. वॉटर आहे, साऊंड तुम्हाला माहीत आहे, सॉईल, थर्मल. माणसाचं साऊंड इंटेन्सिटी कॅपॅसिटी ही किती असते? मॅक्झिमम 40 dB. साऊंड मोजण्याचं युनिट तुम्ही आत्ता टीव्हीमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. ते कधी काय आहे तर डेसिबल हे साऊंड मोजण्याचं युनिट आहे. जर त्यापेक्षा जास्त साऊंड असेल तर माणूस ऐकू शकत नाही. तर सॉईल म्हणजे जमिनीचं पोल्युशन कशा पद्धतीनं होतं आहे. थर्मल टेम्परेचर अँड लाईट पोल्युशन सनलाईटमध्ये सुद्धा. आणि पोल्युशन ऑकर्स अराउंड अस अँड लिमिटेड अल्टिमेटली ॲडवर्स इफेक्ट ऑफ ऑल दीज इन and existence of all the living organism, and out of these environmental conservation has become the need of our we have studied the air pollutions. तर एन्व्हायरमेंटल पोल्युशन्स का स्टडी करायचे, नीड का आहे, तर सर्वांना लक्षात आलं असेल की सर्वांनी एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन करणं फार गरजेचं आहे. देन कंप्लीट चार्ट water pollution and soil pollution in detail in your layer classes, and based on that complete the following chart. तर सोर्स, इफेक्ट आणि कंट्रोल मेजर जे आहेत वॉटर, एअर आणि सॉईल पोल्युशनचे, ते थोडक्यात तुम्ही इथं मी लिहिलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल तर ठीक, पण तुम्ही स्वतः थोडं अभ्यास करून तो चार्ट कंप्लीट करायचा आहे आणि मला व्हॉट्सअप करायचं आहे. व्हॉट्सअपला सर्वांनी होमवर्क हा असेल तुमचा, फॅक्टर्स अफेक्टिंग एन्व्हायरमेंट हा चार्ट कुणीसुद्धा कंप्लीट केलेला नाही. तर सर्वांनी हा चार्ट कंप्लीट करायचा आहे आणि त्याच्यानंतर हा एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि सॉईल पोल्युशन हा चार्ट कंप्लीट करायचा आहे. त्याच्यानंतर आपण नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन हा पार्ट बघणार आहे. ओके.